नमस्कार मित्रांनो, मी वेट डॉक्टर समाधान काळे सर येवला नाशिकवरून आहे. शेळीपालनामध्ये गेल्या 8 वर्षापासून आम्ही बंदिस्त शेळीपालनमध्ये काम करत आहे जोधपुरी काठेवाडीमध्ये. मी एकदम अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल, की लहान पिल्लं आणून एकदम खातेपेते झालेले 2, 2.5, 3 महिन्याची पिल्लं आणून जर आपण संगोपन करायला गेलो, तर ते कितपत परवडेबल आहे किंवा ते खरंच फायदेशीर आहे का? तर मी तुम्हाला माझ्या अनुभवातून किंवा मी आज ज्या क्षेत्रामध्ये आहे वेटरनरी क्षेत्रामध्ये, तर लोकांच्या फार्मवरती ज्या व्हिजिट होतात यातून तुम्हाला परफेक्टली सांगतो, की तसलं काहीही करू नका. त्यामध्ये जवळ-जवळ फक्त 10% लोक सक्सेस होऊ शकतात. 90% लोक 100% 90% लोक हे फेलच जाणार. यामागचं कारण सांगतो तुम्हाला. पेते पिल्लं हे तिथं आईचं दूध पितात, त्यामुळे त्यांची इम्युनिटी बूस्ट झालेली असते. त्यांच्या अंगावरती चकाकी असते. त्यांना इतर चारा उचलण्याची किंवा खाण्याची इतकी गरज नाही भासत. सगळ्या गोष्टी त्यांना त्या दुधामधून मिळत असतात आणि अचानक आपण दूध तोडून त्या आईचं दूध तोडून त्या पिलांना आपल्या फार्मवरती आणतो, नाना प्रकारचे आपण त्यांना सुखसोयी देतो. पण त्या पिलाला मानवत नाहीत. काही लोक तर वरून दूध पण पाजण्याचा प्रयत्न करतात. पण एक गोष्ट लक्षात धरा, एकदा दूध गार झालं की त्या जनावराला ते पचायला त्रास देतं, बुळकांडी वगैरे ह्या गोष्टी होतात. त्यामुळं माईचं दूध हे कासतून येताना डायरेक्ट गरम राहतं. ते दूध ते पचनाला त्याला एकदम योग्य राहतं. दुसरा विषय, इतक्या लहान पिलाची इम्युनिटी ही फार कमी राहते. कुठलंही व्हायरल इन्फेक्शन झालं की सर्दी, ताप, खोकला वगैरे या गोष्टी येतात आणि यामध्ये PPR लागून जातो. तिसरी गोष्ट, लोकं पिलं देतेवेळी खोटं बोलतात की आम्ही हे लसीकरण केलं आहे, ते लसीकरण केलं आहे. कसलंही लसीकरण केलेलं राहत नाही. ते पिलं आणले, इथं थोडं आजारी पडले की PPR होतो, मर्झर होते. जवळ माझ्या बघण्यात आलेल्या केसेसमध्ये मर्झर ह्या फार मोठ्या प्रमाणात होतात लहान पिलामध्ये. त्यामुळं शक्यतो लहान पिलं घेऊन बकरीपालन, बोकडपालन जे आपण म्हणतो ते करण्याचा प्रयत्न करू नका. क्वांटिटी भलेही जास्त मिळत असेल, स्वस्तात मिळत असेल, पण रिस्क खूप हाय आहे. याच्यामध्ये तोच व्यक्ती सक्सेस होऊ शकतो जो हाडामासाचा शेतकरी आहे किंवा त्याला त्याच्यामधला भरपूर अनुभव आहे. आपण अचानक उठायचं, 4 पुस्तकं वाचायचे, 10 ग्रुप जॉईन करायचे, YouTube बघायचं, अशानं शेळीपालन होत नाही. स्वतः राबावं लागतं, ऊन वारा पाऊस झेलावा लागतो, सर्व अनुभव अगोदर लागतात. त्यावेळेस शेळीपालन सक्सेस होतं. शेळीपालन वाटतं तितकं सोपा विषय नाहीच आहे, पण लहान पिलांबाबतीत मी जागरूक करतो आपल्या नव्यानं उभ्या राहणाऱ्या पशुपालक मित्रांनो, तुम्ही 50 पिलं आणणार तर 10च बकऱ्या पाळा, पण मोठ्या बकऱ्या आणा ज्यांचे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे, टणक दिसतात, ते सगळे बेस्ट आहे. आणि महत्त्वाचं, तुम्ही जर बंदिस्त शेळीपालन करणार असाल तर तुम्ही बंदिस्त फार्ममधूनच शेळी खरेदी करा. काही माहिती लागली तर अवश्य कॉन्टॅक्ट करा.